नमस्कार, महाचर्चामध्ये आपले स्वागत आहे. मी समाधान खांडेकर. सध्या आपण आहोत बाळवण येथे. आज इथं मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. आपल्यासोबत जे आयोजक आहेत ते प्रणव मालक परिचारक आहेत. त्यांना आपण विचारू की म्हणजे आज मालकांचं 6वं पुण्यस्मरण आहे. त्याच्या निमित्त आपण हे शिबिर आयोजित केलंय. तर काय संकल्प आहे? आपल्या सगळ्यांचे भाग्यविधाते, पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, कर्मयोगी श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक तथा आमच्या सर्वांचे मोठे मालक यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पहिल्या पुण्यस्मरणापासून आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि करकमच्या ग्रामीण रुग्णालय अशा 10 ठिकाणी 6 वर्षापासून आम्ही पंढरपूर तालुक्यातल्या सर्व युवा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आमचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या पांडुरंग परिवारातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करत आलोय. खरं तर ह्या वर्षीचं 6वं पुण्यस्मरण आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मोठ्या मालकांचं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये असेल, जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचं अशा पद्धतीचं योगदान राहिलेलं आहे. जनसेवा हा एकमेव धर्म घेऊन मोठ्या मालकाने गेल्या 50-60 वर्षामध्ये या तालुक्याच्या कार्याचा वसा आणि वारसा नुसता परिचारक कुटुंबच नाही तर पांडुरंग परिवारातला प्रत्येक कार्यकर्ता आजपर्यंत पुढे नेत आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने खरं तर मोठ्या मालकांच्या पहिल्या पुण्यतिथी दिवशीच आम्ही सर्व युवा सहकाऱ्यांनी या ठिकाणी मोतीबिंदू मुक्त पंढरपूर तालुका करण्याचा एक संकल्प केला होता. आणि बघता बघता जवळजवळ 6 वर्षामध्ये 18,500 ते 19,000 लोकांच्या आपण डोळ्याच्या तपासण्या केलेल्या आहेत. जवळजवळ 8,900 पर्यंत आजपर्यंत मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेत लेन्स बसवून. खरं तर हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं आमच्या नेते मंडळींचं आम्हाला मार्गदर्शन मिळत गेलं त्याच पद्धतीनं HV देसाई हॉस्पिटलनी सुद्धा मोलाचं अशा पद्धतीनं आम्हाला सहकार्य केल्यामुळं आज आम्ही गावागावापर्यंत जाऊन अगदी समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन डोळ्याविषयी महत्त्व, डोळ्याच्या असलेल्या समस्या आणि त्याचं निराकरण करून त्यांना योग्य त्या सुविधा आरोग्यविषयक देण्याचा आम्ही प्रयत्न करत आलोय. खरं तर मोठ्या मालकांनी जी निरपेक्ष भावनेने आजपर्यंत तालुक्यातल्या अनेकांची त्यांना सेवा दिली, अनेकांना स्वतःच्या पायावर उभा केलं, अनेकांचे प्रपंच उभा केले, या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थाने एक आदर्श असा जनसेवेचा दृष्टिकोन मोठ्या मालकाने आम्हा सगळ्यांना घालून दिला होता. जी समाजाकडे बघण्याची आपली जी दृष्टी आहे ती मोठ्या मालकाने आम्हाला सामाजिक भावनेतनं सगळ्यांना घालून दिली होती. आणि त्या दृष्टीला साजेशा अशा पद्धतीनं अशा मायमाऊलींचा, वडीलधाऱ्यांच्या, ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी दृष्टी देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. निश्चितच मोठ्या मालकांचे संस्कार आज सगळ्यांच्या सोबतच आहेत. त्यामुळं मोठे मालक चिरंतर पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत त्यांचं कार्य सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील या दृष्टिकोनातनं स्मृतिदिनी आपण अशा पद्धतीचा आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातोय. आज बाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे समारोपाचं शिबिर आहे. गेल्या 11 तारखेपासून या शिबिराला सुरुवात झाली. जवळजवळ तालुक्यातल्या 100 गावांमध्ये लोकांनी ह्याला उदंड अशा पद्धतीचा प्रतिसाद दिलाय. आणि मला सांगायला अभिमान आहे की गेल्या 9-10 दिवसामध्ये जवळजवळ 3800 लोकांच्या आपण तालुक्यातल्या डोळ्याच्या तपासण्या केल्यात. त्या माध्यमातून जवळजवळ 1600-1700 लोक या ठिकाणी ऑपरेशनसाठी निवडलेत. मी निश्चितपणाने खात्रीनं या निमित्तानं सांगू शकतो की जे 1800 लोक ऑपरेशनसाठी सिलेक्ट झालेत त्यांना ऑपरेशनला घेऊन जाणं असेल, त्यांना नेऊन आणून सोडणं असेल, तिथलं जेवण असेल, ह्या सर्व जबाबदारी आम्ही HV देसाई माध्यमातून आम्ही सगळ्या युवक सहकार्याने घेतले. आणि मला निश्चितपणाने खात्री आहे खऱ्या अर्थानं समाजामध्ये आपण फिरत असताना एक सामाजिक बांधिलकी जोपासत असताना मोठ्या मालकांचा दृष्टिकोन शेवटच्या घटकापर्यंत नेत असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने आपण हा उपक्रम गेले 6 वर्षापासून राबवतोय. निश्चितपणे या माध्यमातून पंढरपूर तालुका हा मोतीबिंदू मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेकांची सोय झाली. गेल्या 6 वर्षात ज्यांचं ऑपरेशन झाले त्या कुणालाही डोळ्याविषयक समस्या अजूनपर्यंत तर जाणवल्या नाही. इतकी चांगली दर्जाचे लेन्स बसवून आपण आजपर्यंत हे ऑपरेशन केलेत. आणि त्या अनुषंगानेच आपण आज बाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आलोय. आपण बघताय की प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद या शिबिराला अतिशय म्हणजे मायामाऊली असतील, वडीलधारी मंडळी असतील, ज्येष्ठ असतील, या सर्वांची सोय
या माध्यमातून होते. ह्याचा एक निश्चितच मोठ्या मालकांचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेत असताना आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे आणि जे योग्य आहे ते समाजाला देण्याचा प्रयत्न मोठ्या मालकांनी त्यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केला. एखाद्याचं चांगलं नाही करता आलं तर ठीक आहे एखाद्या वेळेस, परंतु एखाद्याचं वाईट आपल्याकडनं झालं नाही पाहिजे या उदात्त हेतूने मोठ्या मालकांनी या तालुक्याची बांधणी केली आणि त्यांचंच आदर्श जनसेवा घेऊन आज आम्ही समाजातल्या घटकापर्यंत जातो. याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे. तर आता म्हणजे तुम्ही कुठल्या म्हणजे दवाखान्याची मदत घेतली मला सांगा? आम्ही गेल्या 6 वर्षापासून आपलं तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याची तर घेतलीच आहे, हा हा पण त्याच्या पलीकडे जाऊन HV देसाई हॉस्पिटल पुणे बरं. यांची मदत घेऊन बरं. या ठिकाणी डोळ्याविषयक जे काय आजार आहेत, आता मोतीबिंदू आहेत, काही ठिकाणी मांस वाढलेलं लोकांचे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना जर दुर्लक्ष केलं आपण तर भविष्यात दुर्धर आजार होऊ शकतो. बरोबर. हे आम्ही महत्व सांगतोय. आणि ज्यांचं मांस वाढले त्यांना सुद्धा अत्यंत अल्प दरात बरं. आपण त्या मांस वाढलेले त्याची पण शस्त्रक्रिया करून देणार आहे. त्यामुळं निश्चितच ही एक चळवळ म्हणून मोठ्या मालकांच्या स्मृती उजाळत असताना एक आरोग्यविषयक चळवळ म्हणून आज आम्ही लोकांसमोर जातोय. अतिशय म्हणजे दृष्टी रथाच्या माध्यमातून आपण गावागावामध्ये गाडी सुद्धा फिरवली बरं. की या शिबिराची माहिती पटवून देणे, लोकांना जास्तीत जास्त जी गरजू आहेत त्यांना या शिबिरापर्यंत आणणे आणि त्यांच्या समस्या दूर करणे हा हेतू घेऊन आम्ही आज पुढे चाललोय. निश्चितपणे ज्येष्ठांचे आशीर्वाद, प्रशांत मालकांचं नेतृत्व आणि आम्ही सगळ्या तरुण सहकाऱ्यांची एक टीम या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून कार्यरत आहे. त्यांचं ऑपरेशन करून द्यायपर्यंतची जबाबदारी आमची आहे. त्यामुळे ती निश्चितपणे अतिशय उत्तम दर्जाचं ऑपरेशन या ठिकाणी आपण सोलापूरला जो दवाखाना झालाय त्या ठिकाणा माध्यमातून करणार आहे. आणि सगळ्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय कुठलंही सामाजिक काम आमच्या हातनं भविष्य कालावधीमध्ये होणार नाही. त्यामुळे निश्चितपणे चांगलं काम करत असताना सगळ्यांचं पाठबळ आहे, युवा सहकाऱ्यांची टीम आहे, नेते मंडळींचं मार्गदर्शन आहे. म्हणून आज हा उपक्रम आपण पुढे अनेक वर्ष या ठिकाणी आपण सुरू ठेवणार आहे. आणि निश्चितपणे एक ना एक दिवस जसं पोलिओ मुक्त महाराष्ट्र करण्याच्या जुन्या योजना त्या काळात राबवल्या गेल्या, त्याच धर्तीवर मोतीबिंदू मुक्त पंढरपूर तालुका करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही निश्चितपणाने सगळ्या टीमच्या माध्यमातून जरूर पूर्ण करू असा मला विश्वास आहे. जर एखाद्या हे म्हणजे डोळ्याचं सोडून जर दुसऱ्या एखाद्या जरी आजाराचं किंवा ह्याचं निदान झालं तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे आज शासन आपण बघतोय एका बाजूला भरपूर सुविधा देते, आरोग्य विषयक आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून सुद्धा मदत करते, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मदत करते. त्यामुळं पूर्वी आजाराचं निदान कळायला वेळ लागायचा, परंतु आता टेक्नॉलॉजी आज पुढे गेली, बदललेलं विज्ञान या ठिकाणी आत्मसात करून ते विज्ञान तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि झालेल्या आरोग्यविषयक समस्याचं निराकरण करून त्याला योग्य ते उपचार देण्याच्या बाबतीत आमचे नेते आदरणीय प्रशांत मालकांच्या माध्यमातून आपण शासन दरबारी जिथं जिथं अशा सुविधांच्या ऑपरेशन्स आहेत, मग सर्व रोग निदान असतील, कुठलाही आजार असू, त्या सर्वांवर इलाज देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे. आणि निश्चितपणे ह्या सरकारच्या योजना आज गावागावापर्यंत आहेत, परंतु त्या तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि लोकांना आरोग्यविषयक अडचणी दूर करण्याच्या बाबतीत भाग पाडणं हेच पुढच्या काळात आरोग्यविषयक चळवळ अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही नक्की करू अशा पद्धतीचा मला विश्वास द्यायचा. नक्कीच. तर तुम्ही बघू शकता यांनी सांगितलं की आम्ही पंढरपूर तालुका म्हणजे पूर्ण पंढरपूर तालुक्यामध्ये ह्यांनी हे शिबिराचे आयोजन केलं होतं आणि आपल्या बाळवणीमध्ये हाय निरोप म्हणजे आज शेवट होतोय, परंतु त्यांनी 38,000 पेक्षा जास्त म्हणजे अजून इथंही आता अजून जे नागरिक त्यांचं निदान होईल म्हणजे ज्या आजारांचं त्यांचं निदान होईल त्या ह्याच्यावरती उपचार करून म्हणजे हे कमी जास्त एक 40 ते 45,000 प्लस किंवा त्यापेक्षाही अधिक नागरिकांना ह्या शिबिराचा उपयोग होईल. तर आपण इथं बघितलं की जे नागरिक आहेत ते अजूनही त्यांना विसरू शकत नाही, त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जाग्या होतात. तर असेच उपक्रम जे आहेत ते यांच्या माध्यमातून पूर्ण पंढरपूर तालुकाभर घेतले जात आहेत. तर यांच्या कार्यक्रमाचं नक्कीच सगळीकडे स्वागत होत आहे. तर इथला जो कार्यक्रम कसा पूर्ण झाला ते आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. महाचर्चाला फॉलो करा. धन्यवाद.